सो हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तुम्हाला दाखवायला चाललोय की पाण्याचा प्रेशर वगैरे काय आहे. एवढी भी माथेरान से कम ही क्या भाई. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. 2 मिनटं. हां, जरा कॅमेरा फर्स्ट टाइम आपला येतो. आज आपण भिजवायला लागलोय तर कॅमेऱ्याचा वॉटर टेस्ट पण होईल आणि थोडीशी क्वालिटी डाऊन होत असेल असं वाटतंय मला, कारण का कॅमेऱ्यावर सतत पाणी पडतो ना. तर आम्ही चाललो आहे आज आमच्या अड्ड्यावरती परत. तो तुम्ही बघू शकता आम्ही एवढे जण आहोत आणि आम्ही सगळी गँग चाललो आहे टायसन सकट वरती. आणि वरती जाऊन तुम्हाला नजारा दाखवणार आहे. आम्ही अजून चाय बी बनवणार आहे आणि अजून वरतून कुठले कुठले धबधबे आणि वॉटरफॉल दिसत आहेत तुम्हाला, म्हणजे आपल्याला ते पण दाखवणार आहे. 4-4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालो आहे. तर बघू शकता तुम्ही आता. आणि आमच्या येऊरमध्ये लाईट पण जास्त नाही आणि कॅमेऱ्यात पण चार्जिंग जास्त नाही, म्हणून मेन फुटेजेस दाखविणार. हा ब्लॉग फक्त आजचा इन्फॉर्मेटिव्ह वगैरे अशाच टाईपचा पकडू शकता तुम्ही. म्हणजे येऊर के जंगल में क्या चालू है वो ये सब अपडेट देखने के लिए आपको ये ब्लॉग बना रहा हूँ मी आज. तर तुम्ही बघू शकता आज नॉन स्टॉप पाऊस आहे सकाळपासून. आणि वरती गेल्यावरती बघू आता हवा पाऊस कसा आहे आणि पाण्याचा आहे. आज जर का पाऊस कमी असता तर आम्ही आज मामाबाच्यावर जाणार होतो सकाळीच, आपल्या ह्या साईडनी चढून सगळा पूर्ण ट्रेक करून. पण जाम जास्तच आज पाऊस आहे आज पण. तर आम्ही आज विचार केला का इकडं जाऊन येऊ. आता बघू कसा प्लॅन होते, काय होते का. डॅम बीमवर जर का जायचा प्लॅन झाला तर दाखवूच मला. बहुतेक नाही जाऊ शकत कारण का आज पाणी खूप जास्त असेल, मग आम्हाला तिकडून क्रॉस करता येणार नाही. पण जेवढं काय होईल आमच्यासोबत ते तुम्हाला समजेलच. लास्टपर्यंत ब्लॉग बघा, मज़ा आने वाली है ये भी ब्लॉग देखने के लिए. तो अभी हम लोग जा रहे हैं ऊपर टॉप पे, जिसका नाम है मॉडकीना. बाकीची आमची गँग आहे ना ती वरती चढले. 1 मिनटं कॅमेरा पुसू दे थोडा. हां, तर वरती चढायला लागली ती तिकडं आणि आम्ही इकडे जरा तुम्हाला दाखवायला चाललो की पाण्याचा प्रेशर वगैरे काय आहे. आणि शक्यतो काय ब्लॉग बघून माझे जर का तुम्ही येत असाल तर येऊ नका, कारण का आता जाम पाणी प्रेशरला असते. मग खालूनची पब्लिक येते म्हणजे बाहेरून, त्यांना पाण्याचा अंदाज नसतं आहे. तर त्याच्यामुळं इकडं येऊन नाही तेच लफडे होत आहेत. तर जरा जातो मी तिथं, तुम्हाला दाखवतो पाणीचा विषय. मला तर वाटतं डॅमच्या पुढं जाता म्हणजे आम्हाला बेजाच्या पुढं जाता येणार नाही डॅमवर. पण बघू आता पाण्याचा फ्लो वगैरे कसा काय आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता माझ्या मागं फुल खतरनाक फटे प्रेशरला पाणी आहे. म्हणजे आता तरी पाऊस थांबलाय थोडासा, तर कमी होतो. म्हणजे इथं कसा सिस्टम असते, जेवढा पाणी असते पाऊस चालू ना तेव्हा डबल टिबल प्रेशरने येते. आता थोडा 10-1 मिनटं झाले पाऊस थोडा कमी झाला आहे, त्याच्यामुळं थोडासा पाणी स्लो आहे, तरी पण जाम प्रेशरच आहे तो. आणि आता बाकीचे सगळे वरती गेले तिकडं. हम लोग 3 जणी आए हे इधर आपको अपडेट देने के लिए. तर आता पाणी तर काय एकदम क्लिअर नसेल, एकदम असा माती चिखलताच असेल. मे बी देखने के लिए उत्साहित हूँ. म्हणजे गेल्या वर्षी आता डायरेक्ट या वर्षीची पहिली फेरी आहे ही. कॅमेरा भी वॉटर टेस्ट हो रहा है हमारा. अब काय नको होऊ दे, ईद देवाला प्रार्थना करतो आमचा कॅमेरा. आणि ते पब्लिक हाय वाटतं आधीच, तुम्ही बघू शकता. तर गाइस देख सकते हो पाणी का हालत गाइस पूर्ण भरलेला आहे. कपिल ते आंघोळ्या करायला लागले तिथं, यांची गँग. इकडे दगड नाही ना माझी. तर काय तुम्ही बघितलंच असेल कसा पाणीचा अवस्था इथं. म्हणजे एक 5-6 तास नाही पाऊस पडला तर एकदम पाणी क्लिअर निळा होईल. आणि गावातलीच पोरं आहेत आपली होती ती, त्यांना पाण्याचा अंदाज आहे. हा पैसा किधर भी कोई भी उडी मत मारो. नंतर आम्ही चाललो वापस, आपली गँग आहे वरती चढले तिथं. खूप सगळं नीट येत असेल, आता पावसात नीट दिसत नाही आहे. आणि आवाज पण कसा येतो, क्लिअर येतो का नाही कुछ पता नाही आहे, आयडियाच नाही आहे. सो आता आपले भारी ब्लॉग चालू होणार आहेत. असं दर ब्लॉगमध्ये सांगतोय मी, पण नाही
अभी मैं ट्राई कर रहा हूँ कि दर संडे को एक ब्लॉग आएगा ही आएगा. म्हणजे एकतर ब्लॉग येईल जंगलातला किंवा कुकिंग ब्लॉग, जंगलातला कुकिंग ब्लॉग नेक्स्ट येऊ शकतो, नाहीतर मग बाईक राईडचे ब्लॉग येतील. आता दर संडेला आता मला सुट्टी असेल, घरी असेल, आराम असेल, तर काय ना काय शूट करेन आणि आपले ब्लॉग टाकत राहीन लवकर लवकर. आणि आम्हाला आता वरती न्यायचं आहे पाणी. आम्ही बॉटल पण आणले नाही आहेत, तर बॉटल पहिला शोधावं लागणार आहेत आम्हाला. आणि बाकीचे गँग गेले वरती सामान घेऊन. चलो अभी पाणी का जुगाड करते कुछ तो. ते तिकडे एकदम टॉपवर दिसतंय वरती, तिकडे चाललो आहे आम्ही. आणि वरून एक नंबर व्ह्यू असेल गाईस, असतं बघायला. सो पूर्ण ब्लॉग बघा. या मला आता बॉटल पण भेटलेली आहे आणि आम्ही आता क्लीन पाणी भरने वाले हो, जंगल से झिरप के आने वाला पानी. बॉटल शुद्धिकरण चालू है भाई. टाइसन कैसा लग रहा है बिक के? चैनल का मालक देखो गाइज, पूर्ण टरटरटीत भिगा हुआ. तो गदा भाई ने गाइज पानी सक्सेसफुली भर दिया है. क्लियरिटी देखो, क्लियरिटी फुल साफ पानी हम लोग ने भरा है. अभी हम लोग को जाने का है, ऊपर चढ़ने का है. अभी हालत टाइट होने वाली है आणि वरती जाऊन हमारा ट्रिक चालू हो गया है. ये जास्त मोठी ट्रेक नाही आहे, 10-15 मिनटाचीच आहे. म्हणजे वर चढायचं और टाईट होते पण अभी सवय कम है ना. अभी रोज़ का रोज़ अपन जब भी घूमेंगे अभी सवय होएगी तो फिर अपने को कमी थकवा लगेगा. बाकी चिल आहे. थोड़ा धावत चढ़ मी, अर्धे चालू है मैं. अभी ऊपर जाके आपको नज़ारा दिखाने का है. तर मी 75% वरती चढून झालो आहे माझा. तर मी आता तुम्हाला व्ह्यू नाही दाखवत आहे, डायरेक्ट टॉपचा विषय, एक टॉपचा व्ह्यू दाखवतो. पोचल्याचं मग अजून एक 5 ते 7 मिनटं लागतील पोचायला. डायरेक्ट वर जातो. अजून इकडं गवत जसा पाहिजे तसा आहे नाही, छोटा छोटा आहे पण काम चलेगा. डायरेक्ट टॉपला जाऊन आता व्ह्यू दाखवतो. व्ह्यू गँग के पास जाके हालत खराब झाली. मोठी चढतच नसता. काय भारी वाटते. हवा भी एक नंबर आहे और पाऊस एक नंबर आहे. गाइस एक नंबर टॉपला पोचलो एकदम. और हवा और पानी का कॉम्बिनेशन ऐसा आ रहा है ना. दूर भी माथेरान से कम है क्या भाई. खाली इधर घोडों की कमतरता आहे. तिथं कापरा बघा किती अख्खा उडकून चाललाय. तुम्ही बघू शकता 2 मिनिटात किती झूम होते दाखवतो. बघा धबधबा बघा. इथे पण आपण गेलेलो. तुम्हाला जर का आपले जुने ब्लॉग तुम्ही बघत असेल तर हा एक इथं आहे ब्लॉग धबधबा. हा एक इथं आहे. आपण नेक्स्ट टाइम आपला नथिंग घेऊन येऊ. नथिंगने दाखवतो तुम्हाला 201 झूम. आणि इकडं पण बघा धबधबा. डॅम देखो डॅम. बघा इकडे. आणि याला खालची पब्लिक निळा पाणी बोलतात. निळा पाणी हा आहे. आणि वांग्याचा कुंड पण तुम्हाला दाखवतो. इकडे वांग्याचा कुंड. हा इकडे धबधबा एक. दुसरा कुठे गेला. अरे झाड के पिछे तब्येत. हा 2. आणि हा सगळ्यात मोठा आहे. हा 3. त्याच्या बाजूला जे हा व्हाईट व्हाईट दिसतोय हा 4. ऐसा हमारा येऊर आहे. अजून तर बराच तुम्ही दाखवलेला नाही आहे तुम्हाला बरेच स्पॉट. तुमचा भाऊ अख्खा पूरा भिजलेला आहे. हम लोग पहाड़ों में आके चाय का मजा लेंगे. सबसे पहले चलो जाते हैं चाय बनाने के लिए. गाइस आता तुम्ही बघू शकताय कैसा सब क्लियर हो रहा है वातावरण. खाली अभी पाऊस भी बंद हो गया है. आम्ही सकाळपासून अख्खा जाम दिसतोय मी. आज सकाळपासूनचा मेन ब्लॉग मी काढायला पाहिजे होतो. आज जाम भारी भारी कॉन्टेंट म्हणजे आजचा ब्लॉग व्हायचा उशीर झाला असता. असा ब्लॉग झाला असता. तर
का मी तिकडं देवीचा वाटे तिकडच्या धबधब्यावर आधीच घेऊन गेलेलो, पण तेव्हा नाही मी कॅमेरा वगैरे नाही केला ना, तेव्हा काहीच शूट नाही केलं. जाऊ पण त्याला पण आता तुम्ही सगळा बघू शकता, सगळा क्लिअर व्हायला लागलाय. इकडं पण नेमकं करायचा विषय आहे. इकडं पण आपण पार्टीला जाऊ. तिकडं पण एक धबधबा आहे. हा एक धबधबा आता मी उलट्या साईडने दाखवतोय. हा तो कापरा बघा, आता कापरा नीट दिसतोय. त्या साईडला जाऊन आपण जवळ जाऊ शकतो. दाखवतो तुम्हाला. हे बघा धबधबे, इथं आपण जाणार आहोत लवकरच. हा वाला आहे तो. हे 2 धबधबे आता सगळा क्लिअर दिसेल तुम्हाला. एक नंबर में मज्जा. हे बघा आणि हा बघा ते थांब भासला थोडा पुढे जायला लागेल. बघा इकडे एक धबधबा. आता आम्ही लांब आहे आणि इकडून आहे ना म्हणून ते जरा कमी दिसते तुम्हाला, म्हणजे छोटे दिसत आहेत, कमी नाही. आपण सो गाईज नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणत्या जागेवरचा पाहिजे लवकर कमेंट करून सांगा. मी तिकडचा जाऊन तुम्हाला सगळं दाखवेनच. गजा बघा, गजाचे ड्रोन शॉट चालू आहेत. इधर का विषय लवकर आम्ही पॅकअप करते आपण. चलो गाईज, एवढाच होता आजचा ब्लॉग. आणि आता मी नेक्स्ट ब्लॉग बनवीन, पण मी तुम्हाला ज्या जागेवरती जाईन त्या जागेची म्हणजे लोकेशन रिव्हील नाही करणार. गपचूप म्हणजे हिडन स्पॉटवरती जाईन मी आपल्या येऊरच्या जंगलात. कारण का थोडेसे फॉरेस्टर्सचे पण गाईडलाईन वगैरे आहेत, मग त्यांची पण नोकरी का सवाल आहे. इसलिए अभी मैं निकालेगा जो ब्लॉग नेक्स्ट त्याचे लोकेशन मागू नका आणि तुम्ही पण जाऊ नका. सध्या जाम स्ट्रिक आहे जंगलात. तर बस ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.